पाणी सगळं काढायसाठी पुंगड्या आवळून परत आणि हवा भर लागले त्यात. प्रेशर बघायचा, प्रेशर नसतं. आता प्रेशर बघा नुसता प्रेशर. नाही नाही. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. आत्ता उठलोय. हे बघा सर्जा, त्याच्या पलीकडचा राजा आणि हे आपलं बारकं मामा. ही पाडी बघा, आपण गाडीवर आणून सोडलेली ती पाडी आहे. अजून वैरण खात नाही, नुसतं दुधावर. तशी जनावर बक्कळ आहेत मामांची पण. इथं पण आहेत, इथं पण आहेत आणि इथं आत पण आहेत. ही बारकं रडाले बघा, शाळेला जात नाही म्हणून. त्याला घालवून नाही जाय. ही त्याची शाळा आहे, शाळेचं काम चालू आहे. मामा त्यांना बाय बाय म्हणून निघलोय बघा. आता सगळ्यात पहिलं आपल्याला कुमटे पाटील जायचं आहे. काकांचा फोन आता कुमटे पाटील आपली सिंगल पिचची मोटर रिपेअर करायला टाकलेली. ती रिपेअर झाली. आता जाताना घराकडे घेऊन जायचं बेडगला. मोटर घेऊन जायचं म्हणताना आपला पार्टनर पण आलाय छोट्या, त्याला पण घेऊन चाललोय कुमटे पाटीला. तो त्या झाडाला मोहर बघा किती आलाय. पूर्ण मोहर ना आंब्याचं झाड भरलंय. आले बघा कुमट्यात. मोटर रिपेअर झाली आपली. पेमेंट पण केलंय, घेतल्या मोटर. आता चाललोय. आले बघा आपल्या गावात. छोट्याबाईच्या बागात आलो सगळ्यात पहिला. आलतो बघा घरापाशी येऊन थोडाफार वेळ झाला. घरात येऊन कपडे बदलून जेवण केलो. आता जेवण करून चाललोय वरती कणसं मोडायला. पोती घेऊन चाललो तो वरती मक्यात. अमरदादा आले आपल्याला मदत करायला. मी पण थोडी पोती आणलेली, अमरदादा पण थोडी पोती घेऊन आले बघा मक्यात. वटा पण बांधलाय. आता करणार सुरुवात मोडायला. झाली बघा कणसं मोडून. शेवटच्या 2 पाती राहिल्यात, तेवढ्या तिने मोडा लागल्यात. मी खालनं ट्रॅक्टर आणायला चाललो तो. रस्त्यात काका आलीत. काका म्हणली 9-10 पोत्यासाठी ट्रॅक्टर नको, गाडीवरून आणूया. चार्जिंगवरची स्कूटी घेतली. आता चाललोय वरती राहणार. आणि पुन्हा झाली बघा कंच निवड. पण लास्टची 5 पोती राहिल्या. तिथं 3 आहेत आणि तिथं 2 आहेत. ती अर्जुन आणि अमरदादा 2 पोतं स्प्लेंडरवर नेतात अर्जुनच्या, आणि ही 3 पोती काका नेतात. बाकीची पोती काकाने 2 करून खाली नेऊन टाकल्यात. अंड्यात बघा कंच खाली. अंड्यात तशी सोलायला पण चालू केल्यात. झाल्यात बघा सोलून कंच. पोती पण भरल्यात. आता अमरदादा त्याची वैरण भरायला लागलाय. कंच तर सोलून झालती. चार्जिंगवरच्या गाडीवर दोन्ही पण पोती घेतल्यात. आता चाललोय गावाकडं आब्याकडं. पन्नास ने गाडी पळवले रायडर आब्या. लय वाईट वांडा येऊ. आलोय बघा आब्यापासून कंच घातली. आता चाललोय घराकडं. आलतो बघ घरात, थोडा वेळ झाला येऊन. आता पुन्हा चाललोय. आपल्याला त्या ऑक्स ट्रॅक्टरचं पंचर काढायचं आहे. ते रणगाडा अर्जुनदादाच्या गाडीला जोडायचं, त्यासाठी हवा मारायला लागल्यात. मी छोट्याने अर्जुनदादा चाललोय. अर्जुनदादाला माघारी यायसाठी हेलिकॉप्टर पण झालोय. आता सध्याला तर स्प्लेंडर घेऊन चाललाय ते पुढं. त्या स्प्लेंडरला अमरदादांचा रणगाडा जोडून आम्ही अर्गल जाणार आहे. आणि अर्जुनदादा हेलिकॉप्टर घेऊन माघारी येतोय घराकडं. आलोय बघा ट्रॅक्टरपाशी. आपण परवा लावलेलं तिथंच आहे अजून ट्रॅक्टर. आपल्याकडं सगळं मटेरियल आहे बघा. टोटल शेती करण्यासाठी जे काय लागतंय तेवढं सगळं आहे. टायर खोलायचं मटेरियल असू दे, किंवा इंजिनमध्ये काहीतरी फॉल्ट आला तर ते खोलायचं. एवढं परफेक्ट तर काय इंजिनचं काय जमत नाही, पण खोलायचं, जोडायचं, तोडायचं सगळं मटेरियल आहे आपल्यापाशी. याचा एकच नट निघलाय, बाकी नट जाम झाल्यात. आता ह्या यंत्रणं काय चालणार. आता मोठे जोडणं लावावं लागणार आहे. ह्याला पार आणि मोठा टॉमी पाहिजे. टायर खोलायचं चालू आहे तोपर्यंत अर्जुन दादा रणगाडा घेऊन आला अमरदादांचा. काढले बघा टायर.
रणगाड्यावर लोड पण केले. आता मॅन छोटा चालू आहे लार्गल घेऊन चाललोय बघा. मॅन छोट्या पाठीमागं टायर दिसते की नाही काय माहीत नाही, पण चालू आहे आता. अमरदादा चालला होता गाडी घेऊन. अमरदादाची गाडी घेतली आम्ही आणि अमरदादाने दिली ती गाडी. त्याचा एक्सपिरियन्स नाही आम्हाला एवढा. अमरदादा नेले पळवत, सुट्टी देत नाही. गाडी बघा 30-35च्या स्पीडने 30-35च्या स्पीडने ह्या रस्त्याला नेले घुंगवत. आणि त्यानं आणलेली गाडी बघा. त्याला एकच गेअर आहे, ते पण पुढच्या मागचं दांडकट गेले. जाळा लागला तर फायर ब्रिगेडचं हे आहे, इंटरनॅशनल आहे अमरदादा. आले बघा. रणगाड लावला साईडला. आता त्यातलं सगळ्यात पहिला पाणी काढणार आहेत. टायर पंक्चर आहे तरी पण प्रेशर बघा किती आहे त्याला. बघा असं डांबरीच्या पलीकडे चाललं आता. हो जरा पाणी सगळं काढायसाठी पुंगड्या आवळून परत आणि पाणी हवा भरायला लागले त्यात. प्रेशर बघायचा, प्रेशर नसतं. आता प्रेशर बघा नुसता प्रेशर. नाही नाही काय आले तरी मी चुकून निघले म्हणून सांगायचं. डांबरीच्या पलीकडे झाली पाणी. कसा आहे त्याने का कमेंट करून सांगा. सपला विषय. इथं पंचर आहे बघा. टायरात पण काहीतरी असणार आहे कूट. काय घुसलंय बघायला पाहिजे. यांचं म्हणणं आहे ट्रॅक्टर घेऊन आलो असतो तर इंद्र बदलायला लागली असती. आयुष्यात येऊन पहिल्यांदा काहीतरी चांगलं काम केले, टायर खोलून आणले. ह्या तारांना आपलं कलम गेले बघा. ह्या तारासाठी एवढं धडपडायला लागलं. काढले बघा पंचर. एकट्यानं उचलून ठेवले, एकट्यानं इकडं लोडिंग केल्या. चाललोय आता घराकडं. अमरदादा थांबलाय स्वप्नील दादाच्या गॅरेज पाशी. तिथनं पुढे ही गाडी अमरदादाला द्यायची आणि अमरदादाची गाडी आम्ही घेणार. अमरदादाचा रणगाडा घेऊन जायची पण काय मज्जाच वेगळ्या बघा. सगळं गाव सगळं बघत असते आणि आम्ही उगाच पळवते गाडी. ही बघा अमरदादा एवढ्या उशीर झालं थांबले आमची वाट बघत आणि आता गाडी घेत नाही म्हणाले. तुमचं तुम्ही जावा म्हणाले. त्यानं मी गाडीवर भरडा भरलाय. असू जातो आमचा मी. आलो बघा ट्रॅक्टर पाशी. रणगाडा बघा दोऱ्या आवळ बांधल्यामुळं टेकत नाही ह्याच्या खाली. मोकळा आहे. टायर पण उतरले. आता जोडायचं. अर्जुन दादा याला घराकडे गेलता. झाले बघा काम ओके. सगळींना टावळ्यात. भैया पण आलता मत्तीला आणि आपला छोट्या. झाले बघा आपलं ऑक्स आणि फुल पॉवर मध्ये तयार. ट्रॅक्टरचं तर काम सगळं झालंय. अमरदादांचा रणगाडा देऊन येतो आता 1 मिनिटात. लावला बघा अमरदादाचा गाडा त्या घरापाशी. आता मेन छोटं चाललोय घराकडे. आले बघा घरापाशी. आता जेवण करून व्लॉग एडिटिंग करून झोपून टाकणार आहे. त्यामुळे आपला व्लॉग इथे एंड करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.